मित्रांनो, मी आलो आहे एखाद्या गावात असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही आहे. ही आहे आपल्या मुंबईतील एका परेलच्या ठिकाणाची एक जागा आणि त्या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं आपल्याला की आपण एका जंगल सफारीचा आनंद घेतो आहे. बघा, नारळाची उंच उंच झाडं, हिरवंगार असं मैदान, एकदम मनाला शांत देणारं वातावरण. मुंबईच्या अशा ठिकाणी असं कोणतं वातावरण तुम्हाला शांत न करणार आहे? पण बघा, खरंच असं सुंदर दृश्य, समोर उडणारी फुलपाखरे, छोटे छोटेसे इवले पंख घेऊन उडणारे फुलपाखरे, एकदम मनमोहून टाकणारे असं हे दृश्य. आपण जणू एखाद्या गावात आल्यासारखं भान भेटतं. हे अशी उंच झाडं, एकदम शांततेचं प्रतीक. म्हणजे मी सर्रास इकडे शनिवार रविवार ह्या ठिकाणी असतोच. एकदम शांत वातावरण आणि त्या वातावरणात फिरताना असं वाटतं की आपण गावाला आलो आहे. आता हे जे तुम्हाला गवत दिसतंय, हे तुम्हाला जे थोडंसं हिरवंगार दिसतंय, इथे आम्ही काही महिन्यांपूर्वी खेळायचो. आज तिथे थोडंसं आम्ही काही कारणामुळे बंद केलं खेळायचं आणि हे सगळं गवत, सगळे हे छोटे छोटे झाडं जे दिसत आहेत आपल्याला, आज आहे शनिवार. उद्या ह्या ठिकाणी आपली सर्व मुलं परत जमणार. सॅटर्डे संडे म्हटलं की आम्ही एकदम आनंदात फिरतो त्या वातावरणामध्ये. बघा, एकदम उंच झाडं, नारळाची झाडं, आवळ्याची झाडं, बदाम, फणस, पपई, आंबा. जणू काय आपण एखाद्या गावात आलो आहे, कोकणात आलो आहे असं हे भासवणारं आपल्याला एक ठिकाण परेलच्या ठिकाणी आहे. आणि आम्ही तिथे सर्रास जातो. एकदम मन प्रसन्न होतं आणि खूपच छान वाटतं. ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर वेगवेगळे चिमण्यांचा आवाज, कावळे, पोपट तर भरपूरच असतात. आता तुम्हाला आज दुपारची वेळ आहे, पोपटाचा आवाज कमी प्रमाणात आहे, पण तोच संध्याकाळी किंवा असं सकाळी तुम्ही ऐकलात तर भरपूर अशा प्रमाणे हे पोपटांचा आवाज, पॅरट खूप खेळत असतात आणि ओरडत पण असतात. ही सगळी जी दिसत आहेत ही उंच अशी, बघा, ही सगळी आवळ्याची झाडं आहेत आणि आता त्याच्यावरती लागलेले नाही आहेत, परंतु हे जवळजवळ एप्रिलच्या महिन्यामध्ये ह्याला आवळे धरतात आणि खूप मोठा आवळा असतो या झाडांवरती. खूप असं उंच झाड आहे, जसं की नारळाचं झाड आहे, उंच असे झाड. हे एक फणस, आपण जॅकफ्रूट म्हणतो, ते एक फणसाचं झाड आहे. नारळाची तर भरपूर झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, चिंचेची झाडं आहेत आणि अशोकाची तर झाडं भरपूरच आहेत. अशा ठिकाणी मस्त असं वातावरणात फिरताना असं वाटतं की खरंच एखाद्या गावात आलो आहे. म्हणजे मी दररोज म्हणण्यापेक्षा मी दर महिन्याला, माफ करा, दररोज नाही जात, पण दर महिन्याला माझ्या 2 फेऱ्या असतात गावाला. आणि जसं गावाला गेल्यानंतर शांत वाटतं, जरा मन शांत वाटतं, तसंच या मुंबईच्या ठिकाणीसुद्धा मी जिथे राहतो, जिथे माझ्या घराच्या जवळच एकदम असे ठिकाण आहे आणि तिथून जरा मन प्रसन्न वाटणार हे वातावरणामध्ये जागेत बसलो की खरंच असं वाटतं की मी गावाला आलो आहे. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतो या जंगलामध्ये कसं असतं. हा जो आहे, हा बघा, हे सगळे मच्छर आहेत, डास आहेत.
हे बघा किती प्रमाणामध्ये आहे बघा. हे सगळं जंगल फिरताना हे सगळं समोर येतं आहे. काय काय ठिकाणी बघा छोटे छोटे उडतारे कीटक आहेत, जीव जसं की जंगलामध्ये गेल्यानंतर हे सर्रास असतं आणि ते चावल्याने एवढं माणसांच्या अंगाला काय होत नाही, परंतु ते थोडीशी खाज किंवा थोडंसं त्रास त्याचा होतोच. शांत आता तेच तुम्हाला दाखवतो परत. कीटक हे बघा, हे बघा दिसले तुम्हाला? हे बघा जवळून जाऊन जातो तुम्हाला पाहतो. हे हे सुद्धा त्यांच्या पद्धतीने ते खेळत आहेत. एखाद्या झुंडप्रमाणे उडत आहेत हवेत आणि सर्रास जास्तीत जास्त ज्यांना ऊन पाहिजे असतं त्या उन्हाचा कुठे किरण येतं, सूर्यकिरण येतं. ह्या झाडाझुडवातून जेवढं सूर्यकिरण खाली येतं तेवढं त्या सूर्यकिरणामध्ये हे कीटक आनंदाने खेळत असतात. हे बघा पहा, हे हे तुम्ही हे झाड बघा किती वर्षापूर्वीचं असेल, किती वर्षही जुनं झाड असेल. पहा मी दाखवतो तुम्हाला. हे जे झाड आहे बघा, हा त्याचा त्या झाडाचा बुंदा हा इथून जो सरळ दिसतं हे विशाल असं काय म्हणजे जवळजवळ तुमचे खूप मोठंसं त्या झाडाखाली जेवढ्या प्रमाणात जाता येईल तेवढं खूप लांबच्या लांब हे झाड पसरलेलं आहे. ते बघा जवळजवळ ह्या झाडाखाली 1000 माणसं बसतील ह्याच्यापेक्षा असं हे रुंद ते झाड पसरलेलं आहे बघा. खूप जुन्या काळातील जवळजवळ मला वाटतं त्या झाडाला 100 वर्ष तर होऊन गेले असतील. खूप उंच ह्या झाडावरती पोपट, कावळे, चिमण्या खूप प्रमाणात येऊन बसतात. ह्या झाडाला जी आता हिरवळ दिसते आहे ही थोड्या महिन्यानंतर जेव्हा डिसेंबरचा महिना येतो त्या डिसेंबरच्या महिन्यात आज यावेळी मित्रांनो पाऊस खूप उशिरापर्यंत चालू होता. त्याच्यामुळे ह्या झाडाला अजून पूर्णतः हिरवळ आहे. पानं अजून पिकलेली नाही आहेत, गळली नाही आहेत. त्याच्यामुळे हे झाड पूर्णच्या पूर्ण हिरवंगार दिसतं आहे. आणि ही जेव्हा पालवी त्यांची निघेल, ही जेव्हा त्यांची पानं पडतील तेव्हा थोडीफार जेव्हा जास्त प्रमाणात होऊन त्यावेळी ह्या झाडावरती पोपट भरपूर प्रमाणात येतात. ह्या झाडाला एक फळ लागते, विशिष्ट प्रकारची शेंग लागते. त्या शेंग खाण्यासाठी पोपट भरपूर प्रमाणात येतात. या झाडांवरती मधमाशांचे पोळेसुद्धा असतात बरं का मित्रांनो. जसे मी मागाशी म्हणालो, हा बघा हा कावळा आला आहे, मला दाखवतो कावळा. तुम्ही म्हणाल कावळे आम्ही पाहिले नाहीत का? सुंदर असं दृश्य ह्या ठिकाणी तर तुम्ही म्हणाल वाव आम्ही कुठे आलो आहे. पहा एकदम सुंदर असे उंच जांभळाची झाडं ही सगळी मित्रांनो जे तुम्हाला दिसतात उंच असे सफेद कलरचं ज्याचं खोड आहे ते आहे जांभळाची झाडं. जांभूळ जे जांभळ डायबिटीजसाठी लोकांसाठी खूप उपयोगी असतं ते हे जांभळाचं झाड. बघा उंच असं शांततेचं ठिकाण. हा बघा हा इथे आहे, हा सरळ उंच जो गेला आहे हे आहे पपईचं झाड. आणि हे पपईचं झाड खूप उंच प्रमाणात गेलेलं आहे, म्हणजे ह्या नारळीच्या झाडाच्या वरती गेलं आहे. ह्याच पपईच्या झाडाला मित्रांनो खूप पपई लागतात. गेल्याच आठवड्यात मला मी दाखवतो, गेल्याच आठवड्यात ह्या पपईच्या झाडावरती 4 पपई पिकले होते. आम्ही ते लास्ट सॅटर्डेला आम्ही काढून खाल्ले आहेत. बघा याच्यावरती आत्ता एक पपई लागलेला आहे. कुठे लागला आहे तो मला तो दाखवतो. हा बघा हा पहा
दिसला का? हा का, खूप मोठा असा पपई आहे. मला साधारण लांबून दिसेल, तो झुडपात आहे, एकदम जवळून दिसणार नाही आहे. हा बघा, केवढा मोठा पपई आहे बघा. खूप मोठ्या प्रमाणात पपई आहे हा. पण खूप उंच गेलेला झाड आहे. नारळ, नारळ पहा, हे नारळाची झाडं, नारळावरती नारळ लागलेले आहेत. हे बघा, हे बघा. धन्यवाद मित्रांनो. खूप एखाद्या जंगल सफारीमध्ये आलो आहे असं फिलिंग तुम्हालाही वाटलं असेल. खूपच छानच. धन्यवाद.